नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गव्हाच्या चिकापासून अत्यंत पांढरी शुभ्र अशी कुरडई आपण बनवणार आहोत। कशा पद्धतीने बनवायची आहे, तिप्पट फुलेल आणि तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळेल। ज्यावेळेस तुम्ही रसासोबत ही जी कुरडई आहे त्यावेळेस तुम्ही खासाल त्यावेळेस ही कुरडई जी आहे ही तोंडात विरघळेल। किती दिवस आपल्याला गहू भिजत घालायचे आहे याची पूर्ण रेसिपी आपण बघणार आहोत। तर आपण बघूयात की हा पदार्थ बनवत असताना कुरडई असेल, तिळाची पापडी असेल तर गहू किती दिवस भिजवायचे आहे। तर पहा, इथे मी गहू 2 किलो घेतलेले आहेत। तर गहू घेत असताना आपल्याला गहू हे गावरान किंवा गणेश गहू घ्यायचे आहे। गहू दळून आणल्यानंतर जे पीठ आहे ते चिकटेल असे गहू आपल्याला पाण्यात भिजत घालायचे आहे। तुम्ही गावरान घालू शकता किंवा कोणतेही घालू शकता। त्यानंतर रात्रभर भिजत घातल्यानंतर दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने आपल्याला गव्हाचं पाणी जे आहे ते काढायचं आहे। हे दुसऱ्या दिवशी मी काढलेलं आहे। आपल्याला 3 दिवस पाणी बदलत राहायचं आहे। अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला जे खराब झालेलं आहे किंवा पांढरं झालेलं आहे तर हे काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने 3 वेळा धुवून परत आपल्याला भिजत घालायचं आहे। तर 3 वेळा काय धुवायचं आहे, याच्यामधील जी घाण असते किंवा पिवळसर पाणी असते तर ते काढणे महत्त्वाचं आहे। कारण चिकाची कुरडई जेव्हा बनत असतो तर चिकाची कुरडईचा वास येणार नाही, त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर पहा, 3 दिवस भिजत घातल्यानंतर आपल्याला तिसऱ्या दिवशी हे गहू एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। तुम्ही चाळणीमध्ये काढून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यावर मीठ टाकायचं आहे। तर मीठ का टाकायचं आहे पहा, जेव्हा आपण चीक काढत असतो त्यावेळेस आपल्या हाताला हा चीक चिटकणार नाही, त्यामुळे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यामुळे गहू काढता वेळेस आपण जेव्हा पिळत असतो गहू आणि त्यामधील जे चीक आहे ते काढत असतो त्यावेळेस हाताला चिटकणार नाही। तर आपण बघूया, आता मिक्सरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिश्रण। आता अशा पद्धतीने आपल्याला जाडसर 2 भाग किंवा 3 भाग होतील, यातील चीक बाहेर पडेल अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, आपल्याला पातेलभर पाणी घ्यायचं आहे। पातेल्यामध्ये आपल्याला जवळजवळ अर्धा पातेलं घेऊन यामध्ये आपल्याला हे मिश्रण गव्हाचं जो चीक आहे तो काढून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला दुसरं पातेले घ्यायचं आहे। दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला हे पिळून टाकायचं आहे। चीक जो आहे गव्हाचा आपण तयार केलेला आहे, यातील गव्हाचा कोंडा जो आहे हा काढून घ्यायचा आहे। त्यानंतर चीक आपल्याला एका हांड्यामध्ये गाळून घ्यायचा आहे। जर तुमच्याकडे कुकर असेल किंवा मोठं पातेले असेल त्यामध्ये तुम्ही गाळून घेऊ शकता। अशा पद्धतीने ग्लासच्या पद्धतीने तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा तुम्ही तांब्याच्या साहाय्याने गाळून घेऊ शकता। चाळणीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर यातील जे गव्हाचा दाणा आहे तो चुकीनंही पाण्यामध्ये जाऊ देऊ नये। त्यानंतर आपण परत वाटण काढलेलं आहे, थोडंसं उरलं होतं तर ते काढून घेतलेलं आहे मी। आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की हांडा भरून जो चीक आहे तो पडलेला आहे। तर यावर जो पाणी जे आहे हे थर साचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला यातील पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे। वरी जो भाग आहे तो सर्व काढून घ्यायचा आहे आणि जो पांढरा चीक आहे तोच आपल्याला ठेवायचा आहे। त्यामध्येच आपल्याला चिकाची कुरडई जी आहे ती बनवायची आहे। तर इथे मी अर्धा पातेलं पाणी घेतलेलं आहे। साधारणतः 2 किलो गव्हाला आपल्याला 1 कळशीवर पाणी घ्यायचं आहे मापून, किंवा तुम्ही 3 लिटर घेऊ शकता किंवा साधारणतः तुम्ही 3 लिटर पाणी इथे घेऊ शकता। 2 किलो गव्हाचं चीक जो आहे तो बनलेला आहे। त्यानंतर आपल्याला चमचाभर मीठ टाकायचं आहे। साधारणतः 2 चमचे आपल्याला मीठ टाकायचं आहे। चवीनुसार तुम्ही मीठ यामध्ये टाकू शकता, तीळ टाकू शकता किंवा तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे जिरं जर टाकत असेल तर तुम्ही टाकू शकता। आमच्या इकडे फक्त मीठ आणि तीळ टाकून पळी पापड करतात किंवा चिकाची पापडी करत असताना त्यामध्ये फक्त मीठ टाकत असतो। तुमच्याकडे जशा पद्धतीने करत असतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। त्यानंतर आपल्याला इथे बेलणं घ्यायचं आहे। त्यानंतर चीक यामध्ये थोडा थोडा टाकत आपल्याला हलवून घ्यायचं आहे बेलण्याच्या सहाय्याने। तर तुम्ही इथे बघू शकता की बेलण्याच्या सहाय्याने आपल्याला एकसारखे फिरवून घ्यायचे आहे। तर पहा, कळशीभर पाणी घेतलं आणि 2 किलो गव्हाचा चीक जो आहे हा घेतला तर समप्रमाणात होत असते, चुकतही नाही आणि घट्टसर आपला जो चीक आहे तो बनतो।
घट्टसर मळून घेतल्यानंतर आपल्याला चीक होण्याकरता यावर झाकण ठेवायचं आहे, कारण चीक जरीही घट्ट झालेला असेल तरीही त्याला चांगला घट्टसरपणा यायला हवा, कारण चीक हा शिजल्या गेला पाहिजेत किंवा चिकाला गाठी न झाल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्याला गॅस जो आहे हा मंद आचेवर ठेवायचा आहे. नंतर तुम्ही गॅस फुल करू शकता आणि सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे, कारण जर आपण फुल गॅस केला तर खाली बुडी लागू शकते. म्हणून आपल्याला हे जे चीक आहे हे सारखं हलवत राहायचं आहे 2-2 मिनटाला, ज्यामुळे बुडी लागणार नाही आणि आपला जो चीक आहे तो व्यवस्थित होईल. तुम्ही बघू शकता किती घट्टसर आलेला आहे. अशा पद्धतीने घट्टसर झाल्यानंतर आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचं आहे. तुम्ही इथे चाळणी कोणत्याही पद्धतीने घेऊ शकता, जाड बारीक. तर मी इथे थोडीशी जाड घेतलेली आहे, कारण मला तिळाच्याही कुरड्या यामध्ये टाकायच्या आहेत, किंवा तुम्ही पळी पापड करू शकता. तर आता यामध्ये सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे. थोडंसं चांगलं थंड झाल्यानंतर आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला साच्यामध्ये टाकल्यानंतर कुरडई आपल्याला बनवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे कुरडई एकदम चिकट झालेली आहे आणि यातील जे सारण आहे ते एकमेकाला चिटकत नाही, व्यवस्थित कुरडई आपली बनलेली आहे. तर आपण बघू शकता की अशा पद्धतीने तुम्ही जर कुरडई व्यवस्थित मापामध्ये जर पाणी घेतलं किंवा चीक घेतला तर व्यवस्थित कुरडई आपली बनत असते. म्हणून तुम्ही याच पद्धतीने अशी रेसिपी करून पहा, चिकाची कुरडई बनवून पहा. तर आता तुम्ही बघू शकता की ती पांढरी शुभ्र चिकाची कुरडी जी आहे ती व्यवस्थित झालेली आहे. आता तळल्यानंतर आपण बघूयात की तिप्पट फुलणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की किती फुललेली आहे. तुम्ही जर रसामध्ये बुडवून खात असाल किंवा असेच तुम्ही खात असाल तर खाण्यासाठी अतिशय चवदार लागेल. बनायला वेळ लागतो चिकाच्या कुरडईला, पण सगळ्यात चवदार कुरडई जी आहे ती गव्हाचीच चांगली लागते. म्हणून तुम्ही नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.